बिहारचे भाजप प्रभारी आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे ते नाव आहे। मागील काही वर्षांपासून ते बिहारमध्ये विजयासाठी प्रयत्नशील होते। सप्टेंबर 2022 मध्ये विनोद तावडेंना बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली। ते प्रभारी होताच पुढच्याच महिन्यात म्हणजेच 2022 च्या ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये नितीश कुमार भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत गेले। भाजपसाठी हा मोठा धक्का होता। लोकसभा निवडणुकीआधी भाजपने या धक्क्यातून सावरत नितीश कुमारांना पुन्हा एनडीएत समाविष्ट करून घेतलं आणि याच घटनेत विनोद तावडेंचा मोठा हातभार असल्याचं किंवा त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं। त्यांनी जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार आणि भाजपला पुन्हा जवळ आणलं। आता पुन्हा भाजप सत्तेत पर्यंत पोहोचली। यातही विनोद तावडेंचीच भूमिका महत्त्वाची राहिली असं बोललं जातं। निवडणुकीआधी मतदारसंघानुसार रणनीती आखणं, विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध घटकातील लोकांना भाजप सोबत जोडण्यात विनोद तावडेंचा मोठा वाटा राहिलाय। उमेदवारांची निवड असेल, प्रचाराची रणनीती असेल, हे ठरवण्यासाठी तावडेंनी पडद्यामागून महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या पडद्यामागील हालचाली सुद्धा भाजपच्या विजयात मोलाच्या ठरल्या आहेत। बिहारच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यामुळे तावडेंचा मोर्चा आता त्या निवडणुकांकडे वळणार आहे। महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत सुद्धा विनोद तावडेंच्या नावाचा समावेश करण्यात आलाय। ते स्टार प्रचारक म्हणून राज्य पिंजून काढणार आहेत, पण हे करता करता त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातही आपली ताकद दाखवून देण्याची संधी मिळणार आहे। त्याचप्रमाणे बिहारमधील विजयाचं कोणतं बक्षीस तावडेंना मिळणार आहे याची चर्चा सुद्धा आहे। विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठी संधी मिळणार की महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं पुनरागमन होणार हे तर येणारा काळच ठरवेल। मात्र विनोद तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलाय हे नक्की, आणि त्याचंच उदाहरण हे बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपल्याला स्पष्ट दिसून येते। तरी आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका।